नमस्कार मित्रांनो, आज आपण माजीवाडा लोकेशनमध्ये रुस्तमजी आझियानोमध्ये 700 कार्पेट जो युजेबल कार्पेट आहे तो अतिशय सुंदर डिझाईन केलेला असा आपण 2 BHK फ्लॅट आपण पाहणार आहोत। तर माजीवाडा लोकेशनच का तर बहुतेकदा ठाण्यामध्ये माजीवाडा लोकेशन हे होम बायचे फर्स्ट चॉईस असतं। आझियानोचा जो प्रोजेक्ट आहे तर तो अतिशय प्राईम लोकेशनमध्ये आहे। ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्सच्या कनेक्टिव्हिटीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी, समृद्धी महामार्ग, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, घोडबंदर ची कनेक्टिव्हिटी ही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला भेटते। आपण या फ्लॅटची जी एंट्री आणि एक्झिट आहे ते आता आपण पाहूया। ज्यावेळेस आपण ह्या घराचा एंट्री आणि एक्झिटचा विचार करतो, हा या घराचा मेन डोअर आहे। घरातून आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आपलं हे समोरची डायरेक्शन साऊथ डायरेक्शन आहे आणि घराच्या आतमध्ये येताना आपण ही नॉर्थमध्ये आपण आपली एंट्री येते। घराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर डोअरच्या मागे येथे आपल्याला एक मोठा निश एरिया देण्यात आलेला आहे। येथे आपण इथे शूरॅक आपण बनवू शकतो आणि समोरच ही किचनची एंट्री देण्यात आलेली आहे। किचनमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला 2 ग्रॅनाइटचे प्लॅटफॉर्म दिसून येतात आणि लेफ्ट साईडला इथे मोठा फ्रीज ॲडजस्ट होईल एवढी मोठी स्पेस आपल्याला देण्यात आलेली आहे। ह्या घरामध्ये आपण बघतो इथे मॉड्युलर किचन बनवलेलं आहे, भरपूर स्टोरेजसाठी जागा बनवलेली आहे। घरामध्ये गॅस पाईपलाईन आलेली आहे, इथे वॉटर फिल्टर लावलेला आहे। किचनच्या बाजूला लागूनच आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आपल्याला स्पेस देण्यात आलेली आहे, तिथं पॉईंट देखील देण्यात आलेला आहे। किचन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण किचनच्या बाहेर पडतो राईट साईडला आपण हॉलमध्ये एंट्री होते। हॉल देखील अतिशय व्यवस्थितरित्या डिझाईन केलेला हॉल आहे। बरोबर किचनच्या पुढे आल्याच्या नंतर हा जो स्पेस देण्यात आलेला हॉलमधील येथे आपला डायनिंग स्पेस ॲडजस्ट होतो। साधारणपणे 4 ते 5 जण बसतील इतका मोठा डायनिंग स्पेस आहे। वरती आपल्याला एक AC लावून देण्यात आलेला आहे। फॅन ट्यूबलाईट्स आणि कर्टन रॉड्स हे या फ्लॅटमध्ये आपल्याला दिसून येतात। डायनिंग स्पेस झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण हॉलचा उर्वरित भागात येतो तर माझ्या राईट साईडला ही जी वॉल आहे इथे आपला TV युनिट सेट होतो आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडला येथे आपण आपली सिटिंग एरियाची आपण व्यवस्था करतो आणि ह्या बाजूला जर आपण बघितलं तिथं मोठ्या काचेच्या विंडो देण्यात आलेल्या आहेत आणि समोर ज्यावेळेस आपण खिडकीतून बाहेर पाहतो समोरची दिशा ही ईस्ट दिशा आहे। आपल्याला सकाळचा भरपूर असा सूर्यप्रकाश आपल्याला घरामध्ये भेटणार आहे। समोर रुस्तमजी आझियानोच्याच दुसऱ्या बिल्डिंग देण्यात आलेल्या आहेत आणि खालच्या बाजूला ठाण्यातील सर्वात मोठं पोडियम गार्डन देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये ॲम्युनिटीज देण्यात आलेलं आहे, मोठं ऑलिम्पिक लेवलचं स्विमिंग पूल देण्यात आलेलं आहे, चिल्ड्रन स्विमिंग पूल देण्यात आलेलं आहे आणि खूप साऱ्या जवळजवळ 50+ वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज आपल्याला कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला दिसून येतात। हॉल झाल्याच्या नंतर बरोबर हॉलच्या समोरच्या बाजूला आपण बघतो तर एक पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजमधूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बेडरूम आपल्याला दिसणार आहेत। आता आपण पॅसेजच्या पुढे आल्याच्या नंतर माझ्या लेफ्ट साईडला हा याचा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे। कॉमन बेडरूममध्ये आल्याच्या नंतर आपल्याला समोर येथे वॉर्डरोब स्पेससाठी एक निश एरिया देण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस आपण ह्या बेडरूमचा विचार करतो तर बेड आपण ह्या डायरेक्शनमध्ये आपलं बेड सेट करतो आणि समोरच्या वॉलवरती आपल्याला जर TV युनिट सेट करायचं असेल तर आपण इथे TV युनिट सेट करू शकतो। घरामधून बेडरूममध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला वॉर्डरोब स्पेससाठी जाण्यासाठी अशी आपल्याला मोठी जागा देण्यात आलेली आहे। बेड सेट झाल्यानंतर देखील आपल्याला जागा पुष्कळ शिल्लक राहते। कॉमन बेडरूम झाल्याच्या नंतर बरोबर त्याच्या अपोजिट साईडला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे। सर्व ब्रँडेड फिटिंग्स याच्यामध्ये आपल्याला लागलेले दिसून येतात। त्याच्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला एक युटिलिटी एरिया देण्यात आलेला आहे। तिथे का आपल्याला काही स्टोरेज ठेवायचं असेल किंवा अजून काही सामान ठेवायचं तर त्या जागेचा उपयोग करू शकतो। ACचे डक्ट तिथे ठेवण्यात आलेले आहेत। हा या घराचा मास्टर बेडरूमची एंट्री देण्यात आलेली आहे। मास्टर बेडरूममध्ये एंट्री केल्यानंतर माझ्या राईट साईडला येथे वॉर्डरोबसाठी निश एरिया देण्यात आलेला आहे। येथे सुंदरसं वॉर्डरोब बनवलेलं आपल्याला दिसून येतं आणि पुढच्या बाजूला आल्यानंतर याचं हे अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला दिलेलं आहे। अटॅच टॉयलेट बाथरूम झाल्याच्यानंतर आपण जेव्हा उर्वरित बेडरूमचा विचार करतो तर पॅसेजमधून पुढे आल्यानंतर आपल्याला एवढी मोठी इथं स्पेस भेटत आहे। क्रॉस विंडोसाठी जागा देण्यात आलेली आहे आणि आपण इथे बघतो तर ही जी दिशा आहे ही वेस्ट दिशा आहे आणि वेस्ट दिशेतून हवेचा फ्लो आपल्याला ह्या घरामध्ये चांगल्या प्रकारे अनुभवायला भेटतो।
आणि इथे आपल्याला एक बेड टाकण्यात आलेला आहे. बेड टाकल्यानंतर देखील आपल्याला तिन्ही बाजूला फिरण्यासाठी पुष्कळशी जागा देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण हा जो फ्लॅट पाहिलेला आहे हा 700 स्क्वेअर फीटचा युजेबल कार्पेट असणार फ्लॅट आणि याच्यासोबत आपल्याला भेटणार आहे एक कार पार्किंग आणि याची जी प्राईस देण्यात आलेली आहे ती आहे 1,30,00,000 ही स्लाइटली अशी नेगोशिएबल अशी असणार आहे. आणि ह्या कॉम्प्लेक्सचा ज्यावेळेस आपण टायटलचा विचार करतो तर टायटल क्लिअर अशी प्रॉपर्टी आहे, ओसी रिसीव्ह आहे, पेपरवर क्लिअर असणार हा प्रोजेक्ट आहे. जर आपण माझीवाडा लोकेशनमध्ये जर असा मोठा सुंदरसा लेआउट असणारा 2 BHKचा फ्लॅट जर शोधत असाल, सर्च करत असाल, नक्कीच एकदा ह्या फ्लॅटला साईट व्हिजिट करा आणि साईट व्हिजिट करण्यासाठी आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करावा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.